क्रिकेटर होणं हे आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं. त्या स्वप्नासाठी अनेक जण प्रयत्नही करत असतात. असंच स्वप्न छत्रपती संभाजीनगर शहरातील शीतल देशमुख हिने देखील पाहिलं आहे आणि ती पण त्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करत आहे. आपण शीतलकडनं जाणून घेणार आहोत. तिला केव्हापासून क्रिकेटची आवड निर्माण झाली, ती केव्हापासून क्रिकेट खेळत आहे, तिच्याविषयी सविस्तर माहिती. चला तर मग बघूयात. नमस्कार, मी शीतल देशमुख. मी मूळची छत्रपती संभाजीनगर या शहरातील राहणारी. माझे आई वडील हे शेतीच करतात आणि मी सर्वसामान्य कुटुंबामधली. मी लहानपणापासूनच गल्ली क्रिकेट खेळायचे आणि मग तिथूनच मला क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली. मग जेव्हा मला वाटलं की आता मी प्रोफेशनल क्रिकेट खेळायला पाहिजे, तर मी माझ्या घरी सांगितलं आई वडिलांना की मला आता प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं आहे. तर त्यांनी मला कुठल्याही गोष्टीचा विरोध नाही केला. आपल्या समाजातील मानसिकता अशी आहे की मुलींनी क्रिकेट नाही खेळलं पाहिजे, स्पोर्ट्समध्ये नाही गेलं पाहिजे, पण त्या लोकांनी मला कधीच विरोध नाही केला. ठीक आहे बाबा, माझी आवड होती, त्यांनी मला क्रिकेटसाठी सपोर्ट केला. मी गेल्या 5-6 वर्षांपासून क्रिकेट खेळते. जेव्हा मग मला वाटलं आता मला खेळायचंय, मग मी माझ्यासमोर प्रश्न होता की मी कुठल्या क्लबमध्ये प्रॅक्टिस करू किंवा काय. तर मग तेव्हा मला कळालं की मला MGM क्रिकेट अकॅडमी बद्दल कळालं. मग मी आई वडिलांसोबत इथे आले MGM क्रिकेट अकॅडमीमध्ये. तर तेव्हा माझी ओळख पहिल्यांदाच सागर सरांसोबत झाली, सागर शिवाळी सरांसोबत. सागर सरांनी मला आतापर्यंत दिलेलं म्हणजे बॅटिंगचे जे धडे दिलेत किंवा त्यांनी मला जे शिकवलं बॅटिंग बॉलिंग, मी आज बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून खेळते. तर त्यांनी मला म्हणजे माझ्यावर जी मेहनत घेतली त्याचं आज मला फळ मिळतंय कुठेतरी. यावर्षी मला सरांनी छत्रपती संभाजीनगरचे जे जिल्हास्तरीय सिलेक्शन ट्रायल्स होते त्याच्यासाठी पाठवलं. तिथे माझी निवड झाली. मग मी छत्रपती संभाजीनगरच्या डिस्ट्रिक्टच्या टीममध्ये सुद्धा आले. तिथे आमच्या मॅचेस आता सुरू आहेत, म्हणजे माझ्या मॅचेस 3 झाल्या आतापर्यंत. तर त्या मॅचेसमध्ये आम्ही आत्ताच झालेली मागची एक मॅच, त्याच्याबद्दल मला सांगावंसं वाटेल की आम्ही अहमदनगर डिस्ट्रिक्ट सोबत जी मॅच खेळलो, आम्ही 153 रन्सनी ती मॅच जिंकलो आणि त्या मॅचमध्ये माझं 75 रन्स आणि 3 विकेट आणि माझ्या बाकी टीममेट्सच्या सपोर्टमुळे पण म्हणजे सगळ्यांनी जे रन्स केले, विकेट्स घेतल्या, त्याच्यामुळे आम्ही ती मॅच 153 रन्सने जिंकू शकलो. आणि आम्ही ही मॅच खेळू शकलो किंवा एवढ्या मोठ्या रन्सने जे जिंकलो त्याचं श्रेय पण मला जे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत, सचिन मुळे सर, आमचे सिलेक्टर्स, कोचेस, PCA विमेन्स अंडर 19चे जे हेड कोचेस आहेत, कांचन फासगे मॅम आणि सोनम तांदळे मॅम, यांचं सुद्धा मला मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. कारण त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरलो. माझं फ्युचर गोल इंडिया रिप्रेझेंट करणं. मी एक दिवस नक्की इंडिया खेळेल आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. शीतल देशमुख ही माझ्याकडे भरपूर वर्षापासून, गेल्या 5 ते 6 वर्षापासून आहे ती. आणि ती ज्यावेळेस आली होती त्यावेळेस मला म्हणजे तिच्यात एक स्पार्क दिसत होता की नाही, ही काही ना काही करू शकते. तिची जसे की ॲज अ कोच म्हणून मी एक चेक करू शकतो की बाबा ही ॲथलीट बॉडी आहे की नाही, आणि ती ॲथलीट बॉडी मला तिच्यात दिसली आणि मला वाटत होतं की नाही, ही त्या क्रिकेटमध्ये काही ना काही करू शकते. आणि त्याचं तिने फळ जे आहे हे ह्या आता मागच्या ज्या मॅचेस झाल्या आता त्याच्यात तिने 75 रन केले आणि 3 विकेट घेतल्या. ऑलराऊंडर म्हणून तिने त्या टीमचा मोठा सहभाग नोंदवला. आणि त्याच अनुषंगाने असं वाटतं की ह्या तिच्या रेग्युलर प्रॅक्टिसनी, तिच्या पॅशननी, तिच्या बॉडी लँग्वेजनी आणि तिच्या स्किलनी खरंच ती एक चांगल्या लेवलवर जाऊन खेळू शकते. शीतल हिने नुकत्याच MCAच्या 19 वर्षाखालील महिलांचे वनडे क्रिकेट स्पर्धा यात पार पडत आहेत. यामध्ये तिने चांगली कामगिरी करून छत्रपती संभाजीनगर शहराला विजय मिळवून दिलेला आहे आणि यामुळे शहराचं नाव देखील उंचावलेलं आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.